लोकसभेची निवडणूक 7 टप्प्यामध्ये झाली. यामध्ये महाराष्ट्रात 5 टप्प्यात आणि देशात 7 टप्प्यात मतदान झालं. आज 4 जून आहे आणि आज देशातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या भारताकडे बघितलं जातं आणि या लोकशाहीचा मोठा उत्सव आज साजरा केला जातो आहे. आज लोकशाही निवडणुकीचा निकाल या ठिकाणी जाहीर होत आहे. आपण या ठिकाणी कोकणाचा विचार केला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे म्हणजे भाजपचे उमेदवार नारायण राणे आपल्याला 14व्या फेरीपर्यंत आघाडीवर दिसतात. कुठेतरी त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आपण चिपळूणमध्ये भाजपच्या कार्यालयासमोर उभे आहोत. भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करताना दिसत आहेत, ढोल ताशे वाजवत आहेत, भाजपच्या नारायण राणेंच्या विजयाच्या घोषणा देत आहेत. आपल्याबरोबर भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत दामनकर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. दामनकर साहेब नमस्कार. नारायण राणे आपल्याला आघाडीवर दिसतात, विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. कशा पद्धतीने तुमच्या भावना आहेत? आज आम्हाला एवढा आनंद होतोय की सकाळपासून मी रत्नागिरीत गेलेलो नाही. आम्ही सर्व कार्यकर्ते बीजेपीच्या कार्यालयामध्ये राहून आम्ही जल्लोष करायला म्हणत होतो. तर आम्हाला आत्मविश्वास आमचा 100% होता. राणेसाहेब 100% निवडून येणार आणि 50,000च्या दिंडी नारायण राणे साहेब निवडून येणार आहेत. त्यामुळे आम्हाला जल्लोष करायला पोलिसांनी जरी परवानगी दिली नाही तरी आम्ही या ठिकाणी जल्लोष करायला कार्यालयामध्ये जल्लोष करत आहोत. नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवली. नारायण राणेंचं कुठेतरी वैयक्तिक हे यश आहे असं म्हणायचं की मोदी सरकारने किंवा मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षात जी काही विकास कामं देशात केली आहेत त्याचं यश आहे. नेमकं तुम्ही याकडे कशा पद्धतीने पाहता? मोदी सरकारचं 100% या ठिकाणी यश आहे आणि सन्माननीय राणेसाहेब यांचं सुद्धा प्रचंड मताधिक्य या ठिकाणी दिसून येत आहे आणि प्रचंड मताधिक्य निवडून येणार आहे एवढं यावेळी तुम्ही सांगतो. या ठिकाणी मनसेने मोदी साहेबांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. राजसाहेब ठाकरे यांची सिंधुदुर्गात सभा झाली होती. मनसेचा किती वाटा तुम्हाला वाटतोय की राणेंच्या विजयामध्ये? आताच्या या घडीला आम्ही महायुती म्हणून लढलेलो आहे, त्यामुळे महायुतीच्या सर्व घटकांनी आम्हाला चांगला पाठिंबा दिला आहे एवढं फक्त या निमित्ताने आपण सांगतो. नक्कीच लोकसभेला आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये महायुतीला यश मिळालेलं दिसतं. याचे परिणाम येणाऱ्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये याचा किती परिणाम होतो? मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. कारण महायुतीच्या निमित्ताने आम्ही सर्व एकत्र आलेलो आहे आणि महायुतीच्या वतीने भविष्यातल्या निवडणुका होणार असल्यामुळे भविष्याच्या आम्हाला सांगणार असल्यामुळे या सर्व निवडणुका आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने आम्ही सर्व जिंकणार आहोत. त्यामुळे आनंदाचा उत्सव आहे. आनंद उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे आणि सर्वांना आम्ही पेढे लाडू बिडू वाटण्याचा प्रयत्न आता सुरू होईल आणि थोड्याच वेळात रिझल्ट अंतिम विचार येईल आणि आम्ही सर्व कार्यकर्ते जल्लोषच्या मार्गाने वाढतो. धन्यवाद दामनकर साहेब. आपल्यासोबत या ठिकाणी भाजपच्या महिला कार्यकर्ते सुद्धा आहेत. भाजपच्या शहराच्या अध्यक्षा शीतल रानडे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मॅडम, नारायण राणे साहेब आघाडीवर आहेत, काय भावना आहे तुला? ताई, तुम्हाला तुमची काय भावना आहे? भावना म्हणजे मनातून आनंद होतोय की जे आम्ही कष्ट घेतलेले आहेत की आपली बीजेपीची सीट निवडून यावी किंवा मोदी पंतप्रधान व्हावे त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी जे कष्ट घेतलेले आहेत अगदी ग्राउंड लेवलवर जाऊन आम्ही भरपूर कष्ट घेतले त्या कष्टाचं चीज हवं आणि सर्व जनतेने त्याला पाठिंबा द्यावा दिलेला आहे तो एक मनातला आनंद आहे की आपल्याला केलेल्या कष्टाचं चीज झालं. त्यामुळे नारायण राणे येणार आणि मोदी सुद्धा येणार याचा आम्हाला फार मोठा अभिमान आहे. धन्यवाद. आपल्यासोबत भाजपच्या चिपळूणच्या कार्यालयासमोर काही पुरुष कार्यकर्ते सुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी संवाद करणार आहोत. काका, मला सांगा, देशामध्ये पुन्हा एकदा कुठेतरी मोदी लाट आपल्याला दिसून आली. एनडीएने बहुमत मिळवलंय किंवा भाजपने सुद्धा बहुमत मिळवलंय, काय नेमकं वाटतं? हा सगळा महायुतीचा सगळ्यांचा असा महायुतीचे विजय आहे आणि इथे प्रत्येकाचा महत्त्वाचा वाटा आणि मोदीने केलेलं काम 10 वर्षामध्ये केलेली कामगिरी लोकांमध्ये पोहोचवण्याच्या योजना आणि केलेल्या लोकांनी खास मतदान मोदींसाठी केलेलं आहे. म्हणून हा मोदींचा विजय आहे, सगळ्या युतीचा विजय आहे. धन्यवाद. आपल्याला या ठिकाणी जल्लोष करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. दैनिक सागर डिजिटलसाठी कॅमेरा पर्सन सुशांत कांबळेसह योगेश भांडागळे, चिपळूण. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.